देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये सातत्यानं एकच प्रश्न जो आहे तो भेडसावत असतो तो खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांकरता राज्य सरकार जे आहे सातत्यानं कोणत्या ना कोणत्या उपाययोजना आणि मार्ग काढत असतं। परंतु आज दोन्ही सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याकरता आणि त्याचसोबतच संपूर्ण कृषी यंत्रणा जलद गतीनं होण्याकरता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठाच्या संदर्भातला कायदा जो आहे तो आज दोन्ही सभागृहामध्ये संमत आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता कॅबिनेट मंत्री पणन कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल सर आहेत। जयकुमार रावलजी, तुम्ही हा संपूर्ण कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतलेला आहे। खरं तर कशा पद्धतीचा हा सगळा कायदा आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जाईल या सगळ्या गोष्टींवरतून आणि कशा पद्धतीने जलद गतीने ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे दळणवळणाची? सर्वात प्रथम मी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघंही सभागृहामध्ये मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार हा नवीन विधेयक हा मंजूर झाला आणि आता पुढच्या काळामध्ये एक नवीन मार्केट बनवण्यासाठी मार्केट आपला एक मार्ग मोकळा। आपल्याला माहिती आहे की 80च्या दशकामध्ये मुंबईच्या बाहेर जी नवी मुंबई मार्केट कमिटी आपण ती 175 एकरवर एक नवीन मार्केट कमिटी आपण सुरुवात केली होती। आता जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी इंटरनॅशनल मार्केट ही बनवण्याचा मानस राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे आणि मग त्या माध्यमातून आपल्या शेतीमालाला चांगली किंमत येणार आहे। खरं तर पण ह्या सगळ्या गोष्टींवरतून दळणवळणाची साधनं देखील तितकीच महत्त्वाची असतात, कारण की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्केट दुसऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्केटपर्यंत कनेक्टिव्हिटीसुद्धा असावी लागते। त्या कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात तुमच्या खात्याकडनं काही अजून काही प्रस्ताव देण्यात आलेला आहे का? कशा पद्धतीची ही संपूर्ण आखणी असेल आणि किती पैशांचा व्यवहार, म्हणजे त्याची काही आकडेवारी आहे का, जेणेकरून शेतकऱ्यांचा एवढा मोठा माल तिथे येईल त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठात आणि त्याची नंतर पुन्हा एक्सपोर्ट इम्पोर्ट जी काही गोष्ट असते त्याच्यामध्ये होईल? किती कोटींचा व्यवहार उलाढाल या निमित्ताने होणार आहे? नाही, त्याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास हा याच्यामध्ये झालेला आहे आणि ही जी मार्केट कमिटी साधारणतः 1000 ते 1200 एकरवर राहणार। याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अतिआधुनिक सुविधा, म्हणजे जगातली सर्वात चांगली आणि यशस्वी मार्केट पॅरिसची मार्केट आहे, रुंगीस मार्केट करून ती साधारणतः 500 एकरवर आहे। त्याच्यापेक्षाही दमदार, त्याच्यापेक्षाही मोठी अशा प्रकारची मार्केट आपण बनवणार आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सदैव अग्रगण्य राहिलेला आहे, सदैव नंबर 1 राहिलेला आहे आणि मग जगातली नंबर 1 सर्वात चांगली मार्केट ही बनवणार आहे। साधारणतः हिच्या संदर्भात जागेसंदर्भात 1200 एकर आम्ही आयडेंटिफाय केलेत। समृद्धी मार्ग संपतो तिथून रेल्वे मार्गसुद्धा असेल, म्हणजे रेल ट्रॅक राहील, एअरपोर्ट राहील, सी पोर्ट राहील आणि कुठल्याही दळणवळणाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यावर आपल्याला पोहोचता येईल। त्या वाधवन पोर्टच्या समोर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये गल्फची खाडी आहे आणि त्या गल्फच्या खाडीमध्ये अबुधाबीचं मार्केट आहे। त्या संबंध गल्फ खाडीमध्ये आपला जो शेतीमाल आहे त्याची फार मोठी गरज आहे, त्यांची आवश्यकता आहे आणि म्हणून तिथे त्या गल्फच्या खाडीच्या माध्यमातून म्हणजे अगदी 40-50 किलोमीटरच्या जवळ पोर्ट राहील। पोर्टमध्ये जहाजा भरून आपला माल घेऊन जाईल आणि तो 1.5 ते 2 दिवसामध्ये 2.5 दिवसामध्ये तो दुबईच्या मार्केटला पोहोचेल। अशा प्रकारच्या लॉजिस्टिक्सची व्यवस्था केली। एअरपोर्ट आपल्याकडे तिथे येणार आहे। त्याच्यानंतर मुंबई, अहमदाबाद, दिल्ली जाणारा जो आता नवीन एक सुपर एक्सप्रेसवे तो त्या मार्केटच्या समोर राहणार आहे आणि साऱ्या गोष्टी आपल्याला त्याला जोडणार राहणार आहे। समृद्धी मार्ग म्हणजे अगदी चंद्रपूरपासून तर नागपूरपासून तर नाशिकपासून सगळ्याकडचा माल तिथे येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था तिथे राहणार आहे। खरं तर पण ह्या सगळ्या तुम्ही सांगताय की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संपूर्ण ही बाजारपेठ असणार आहे। अशा किती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची निर्मिती आता सध्या राज्यात होणार आहे? त्या सगळ्या संदर्भात विधेयकात काही लिहिलेलं आहे का, ज्या पद्धतीने किंवा महत्त्वाच्या शहरांमध्येच ही सगळी बाजारपेठा होईल आणि त्याची कनेक्टिव्हिटी आणि त्याचा किती शेतकऱ्यांना एकूण फायदा मिळणार आहे, त्याची काय आकडेवारी निघाली? नाही, आपण खरं तर काय आपल्या ज्या नेहमीच्या मार्केट कमिट्या त्या राहणारच आहेत। त्याच्यामधल्या काही जे आहेत त्या राष्ट्रीय मार्केट कमिट्या बनतील, त्यांना आपण काय अधिकच्या सुविधा देणार आणि एकच जी आहे ती आंतरराष्ट्रीय मार्केट कमिटी राहील। मग एक मोठी मार्केट त्याच्यामध्ये सर्वात जगाच्या स्तरावरचे सगळे व्यवहार होईल। तिथे एक ट्रेडिंग हाऊससुद्धा राहणार। जसं आपल्या शेअरचं ट्रेडिंग होणार आहे तसं ग्रेनमध्ये, कॉमोडिटीमध्ये म्हणजे धान्यांमधलं ट्रेडिंग जगभराचं त्याचं एक आपण तिथे ट्रेडिंग हाऊस करणार आहे।
ती एक बहुमजली इमारत राहील आणि त्या माध्यमातून आफ्रिकेतला, अमेरिकेतला, थायलंडमधला कुठलाही माल हा भारताचा व्यापारी घेऊ शकतो, विकू शकतो. अशा प्रकारचं एक आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग म्हणजे स्टॉक एक्सचेंज ज्याला म्हणतो, ग्रेन ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंजसुद्धा निर्माण करण्याचा संकल्प आमच्या मनामध्ये आहे. परंतु ह्या सगळ्या उभारणीकरता किती कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे का या सगळ्या काय ज्यावेळेस विधेयक मंजूर झालं त्यावेळेस? नाही, ही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, पॅक हाऊसेस, कोल्ड स्टोरेजेस, डीप चिल स्टोरेजेस ज्याच्यामध्ये चिलिंग राहील, म्हणजे मायनस टेम्परेचरवर चिलिंग राहील अशा प्रकारची व्यवस्था राहील. याच्यामध्ये फूल, भाजीपाला, फळं, मत्स्य, मीठ या सगळ्या प्रकारचं तिथे मार्केट असेल. त्याचबरोबर प्रायमरी प्रोसेसिंगचं सुद्धा व्यवस्था असेल. आणि म्हणून या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उभा करणार आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारमधनं हा पैसा उभा करून याला परतफेडची व्यवस्था करू. एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी आम्हाला मदत करण्याचं प्रथमतः दर्शवलं आहे किंवा जायका आहे, जपानची जी बँक आहे, अशा विविध आंतरराष्ट्रीय स्तराच्या ज्या बँका आहेत त्यांना, कारण की जागतिक स्तराचा विषय आहे आणि हा फूड सिक्युरिटीचा विषय आहे, कारण धान्य हे जगाला सगळ्यांना लागणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी मदत करण्यासाठी अनेक संस्था, अनेक जागतिक लेवलच्या वित्तीय संस्था याला मदत करण्यासाठी तयार आहे. जी पॅरिसची रुंगीस मार्केट आहे ती आम्हाला याच्यामधनं टेक्नॉलॉजिकल सपोर्ट करण्यासाठी तयार आहे. खरं तर नाशिक, पुणे, मुंबई असा संपूर्ण हा सुवर्ण त्रिकोण मध्य जो आहे तो साधला जातो आहे आणि वेगवेगळ्या रेल्वे योजना असतील, रेल्वे मार्ग असतील, या तिन्ही महानगरांना जोडण्याकरता विविध योजना, रस्ते वगैरे ह्या सगळ्यामार्फत होतं आहे. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण केली जाणार आहे. हजार एकरच्या वरती ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल. 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी राज्याचा किती महत्त्वाचा हा सगळा टप्पा ठरणार आहे? नाही, अत्यंत महत्त्वाचं आहे. 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये कृषी क्षेत्राचा फार मोठा भाग आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण सारे शेतकरीचे पुत्र आहेत. पिकवणं एकदा आपल्याला थोडं अवघड आहे, परंतु पिकू शकतो. पिकवल्यानंतर विकणं अत्यंत अवघड आहे. म्हणून विकण्यासाठी हा प्रयत्न सगळा आपण केला पाहिजे. जर माल चांगल्या भावामध्ये, चांगल्या किमतीमध्ये विकला जाईल तर शेतकरीची पिकवण्याची क्षमता आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं पोस्ट हार्वेस्ट, पिकवल्यानंतरच्या कामाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. साधारणतः 20 ते 30 हजार कोटी रुपयाचं दरवर्षी नुकसान होतं. 20 ते 30 हजार कोटी रुपये. म्हणून जर मार्केट आपलं 3-4-5 हजार कोटीमध्ये जरी झालं तर एका वर्षामध्येच रिकवर होईल, इतका मोठं नुकसान होत असतं. आज शेतकऱ्यांची गरज जी आहे, आज सगळ्या आपल्या बळीराजाची गरज आहे की आम्ही पिकवतो पण विकण्यासाठी चांगल्या किमतीमध्ये विकलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही सोय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांनी ठरवलेली आहे. एक शेवटचाच प्रश्न, खरं तर अनेक आता देखील APMCs मार्केट आहेत, त्या APMCs मार्केट खरं तर दलालांचा अड्डा झालेला अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात सातत्यानं तुमचे विरोधक देखील आरोप करतात. परंतु आता तुम्ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक व्यासपीठ खरं तर शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या जे काही विक्रेतेदार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून देतात. या सगळ्या आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये ते दलाल जे काही घुसखोरी करतात आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाहीये, अशा पद्धतीची जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांचा आळा घालण्यासाठी काय काय उपाययोजना तुमच्या डिपार्टमेंटकडनं आणि तुमच्याकडनं केले जाणार? नाही, खरं तर ग्राहक खूप असतील तर शेतकऱ्याला चॉईस असतो. आपला जो शेतकरी आज थेट त्या मार्केटमध्ये येऊ शकतो. केवळ राज्यभरातले नाही, देशभरातले नाही तर जगभराचे जे खरेदीदार आहेत ते तिथे असतील आणि जो चांगला भाव देईल, जो जास्तीचा भाव देईल त्याला तो शेतकरी विकू शकेल. मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशनसुद्धा असेल, डिजिटल सारी व्यवस्था असेल. मग त्याच्यामध्ये चेकिंग, त्याचं क्वालिटीचं चेक, त्याचं सगळं मॉइश्चर मीटरमार्फत त्याची माहिती मिळेल आणि जो काय पैसा आहे तो बहुतांशी डिजिटल पेमेंट होईल, खात्यांवर होईल. सगळं काय व्यवहार जो आहे तो डिजिटली होणार आहे. आणि मग फार मोठा बदल, जगातलं सर्वात मोठं मार्केट म्हणजे खूप मोठा विषय आहे. आणि या माध्यमातून हजारो करोडो शेतकऱ्यांना, केवळ महाराष्ट्राचे नाही तर ही मार्केट आम्ही भारतामधली बांधतो आहे. कारण की भारताचं आपलं राष्ट्र खूप ताकदवर आहे, पण त्या राष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची मार्केट जगासारखी असली पाहिजे, तोच आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद राहुलजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय बाजार निर्माण करण्यासंदर्भातलं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालं. राज्याचे पणन मंत्री आहेत जयकुमार रावल यांच्या पुढाकाराने हा सगळा यशस्वी प्रयोग जो आहे तो दोन्ही सभागृहात झाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन देखील मानलं. जवळपास राज्याची 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी हे जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ 1000 एकरपेक्षा मोठी निर्माण होणार आहे, ती 1000 एकरची जी काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे ती खरं तर 1 ट्रिलियनसाठी महत्त्वाचा एक टप्पा ठरणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.